तर स्वाध्याय क्रमांक 2 मधील तिसरा उदाहरण आपण घेत आहोत. स्वाध्याय क्रमांक 2 मधील तिसरा उदाहरण घेतो. ठीक आहे. आता या उदाहरणामध्ये काय म्हणते ते समजून घ्या. तुमच्याकडे असेल किंवा नसेल, असेल तर चांगली गोष्ट आहे, समजून घ्या. नसेल तरी समजून घ्या आणि नसेल तर मग मी तो प्रश्न तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. एका व्यापाऱ्याने 4 दिवसात विकलेल्या संत्र्यांच्या पेट्यांची संख्या पुढील चित्रालेखात दाखवलेली आहे. 2017 ला आलेला प्रश्न आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये त्याने किती संत्र्याच्या पेट्या विकल्या. पेट्या मीन बॉक्सेस. ठीक आहे. बॉक्स, किती बॉक्स विकले त्याने संत्र्यांच्या पेट्याचे. ठीक आहे. तर किती संत्र्यांचे बॉक्स विकले ते तुम्हाला दिलेलं आहे. जसं सोमवार बघा, सोमवारला, मंगळवारला, बुधवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि रविवार अशा 4 दिवस त्यांनी पेट्या विकल्या आणि त्यांची ही चित्राद्वारे संख्या दिलेली आहे. आता तो काय म्हणतो की खाली त्याने टीप दिलेली आहे. जसं सोमवारी इथं चित्र दिले आहेत, मंगळवारी चित्र दिले आहेत, शुक्रवारी चित्र दिले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि खाली त्याने टीप लिहून दिली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टीप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कधीही अशी जर तुम्हाला चित्रालेख दिला असेल, चित्रालेख दिला असेल आणि चित्रलेखाच्या खालीच तुम्हाला एक छोटीशी टीप दिली असेल की त्या चित्राचं मीनिंग काय होतंय, त्या चित्राचं मीनिंग काय होतंय हे तुम्हाला प्रत्येक चित्रालेखच्या खाली दिलेलं राहील, पिक्चोग्रामच्या खाली. आता इथं त्याने टीप दिलेली आहे की हा जो चिन्ह दिसते तुम्हाला शून्याचा गोल, जो हा चिन्ह दिसत आहे याचा अर्थ त्याने किती घेतलेला आहे? 50 पेट्या. याचं मीनिंग काय घेतलेलं आहे? 10 इज इक्वल टू 50 बॉक्सेस. लक्षात, 10 याचा अर्थ 50 पेट्या होतात. ठीक आहे. आता तुम्ही अंदाज बांधा की किती पेट्या विकल्या. सोमवारी त्याने किती पेट्या विकल्या. एका पेटीचा किंवा एका सर्कलचा अर्थ होतो 50 पेट्या, बरोबर आहे. पण त्याने सोमवारी किती पेट्या विकल्या? हे 50, हे 50, हे 50 आणि हे 50, म्हणजे अशी किती पेट्या विकल्या त्याने? एका पेटीचा अर्थ होते 50 पेट्या. त्याने पेट्या किती विकल्या? 200. 200. ठीक आहे. तर त्याने अशा किती पेट्या विकल्या? 200 पेट्या विकल्या. हे अर्थ समजून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मंगळवारी किती विकल्या? तर मंगळवारी त्याने 150. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने शुक्रवारी किती विकल्या? 100, 100, 100, म्हणजे 350 पेट्या त्याने विकल्या. याचा मीनिंग समजून घ्यायचा. याचा मीनिंग प्रत्येकाने समजून घ्यायचा. त्याने किती पेट्या विकल्या? 350. आणि रविवारी किती झाल्या? 100, 200, 300, म्हणजे 300. ठीक आहे. आता जो प्रश्न काय म्हणतो ते सगळ्यात महत्वाचा आहे. प्रश्न जसा विचारेल तसा तुमचा उत्तर येईल. ठीक आहे. आता प्रश्न काय म्हणतो? मंगळवारी आणि रविवारी त्यांनी किती पेट्या विकल्या? मंगळवारी आणि रविवारी, मंगळवार प्लस रविवार. आता पहा, मंगळवारी आणि रविवारी कोणत्या आहेत? मंगळवारी किती विकल्या त्याने? 150 विकल्या. आणि रविवारी किती विकल्या? 300 विकल्या. बरोबर आहे. बघा ना, मंगळवारी 150 आणि रविवारी 300. तर मंगळवारी आणि रविवारचे मिळून किती झाले? 450. म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी 450. तुमचं उत्तर येईल या ठिकाणी 450. तर रविवारी आणि मंगळवारी मिळून त्याने 450 पेट्या विकल्या आणि तो पर्याय पण तुम्हाला आहे, पर्याय क्रमांक 2. चला बघा इकडं. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय दिलंय त्याने? एकाच वर्गातील काही मुलांचे छंद दिलेले आहे. समजा तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत असणार त्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील तर सगळ्यांना सारख्या हॉबीज असेल का? सगळ्यांच्या नाही, प्रत्येकांचे वेगवेगळे हॉबीज असतील. ठीक आहे. तर एकाच वर्गातील मुलांचे हॉबीज दिलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे. आता त्याने आडवी रेषा जी घेतली, आडवी रेष जो घेतलं त्याच्यात छंद दिला आणि उभं जर घेतलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची संख्या दिली आहे. त्याच्यामध्ये काय दिली आहे? विद्यार्थ्याची संख्या दिली आहे. आता विद्यार्थ्याची संख्या सुरुवात कुठून होत आहे?
विद्यार्थ्याच्या संख्येची सुरुवात ही 10 पासून होते बघा. काय होतंय? तर हा, तर विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50. आता पहिल्यांदा ग्राफ समजून घ्या काय म्हणतो, लक्ष द्या. हा जो तुमचा दिसतोय पहिला छंद कोणता आहे? खेळ आहे. दिसला खेळ? पहिला छंद खेळ आहे. तर खेळ किती विद्यार्थ्यांना आवडते? 30 विद्यार्थ्यांना आवडते. ठीक आहे, खेळ हा छंद 30 विद्यार्थ्यांना आवडते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा छंद बघा, वाचन किती विद्यार्थ्यांना आवडते? फक्त 10 विद्यार्थ्यांना वाचन करायला आवडते. तुमच्या वर्गात असंच असेल, वाचन करायला आवडत नसेल विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर वाचन करायला फक्त 10 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर गीत गायनासाठी किती विद्यार्थ्यांची आवड आहे? 40 विद्यार्थ्यांना आवडते गायला, सिंगिंग करायला. ठीक आहे, त्याच्यानंतर चित्र काढायला किती विद्यार्थ्यांना आवडते? बघा इकडं 20 विद्यार्थ्यांना आवडतं. आणि नृत्य करायला, डान्स करायला किती विद्यार्थ्यांना आवडते? डान्स करणारे भरपूर आहेत बघा इकडं 50. समजलं? अर्थ समजलं याचं? आता प्रश्न काय म्हणते ते बघा. पहिल्यांदा कधीही ग्राफ समजून घ्यायचा, ग्राफ काय म्हणतो ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रश्न बघायचा. आता प्रश्न काय म्हणते? 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असणाऱ्या मुलांची आवड काय आहे म्हणते. 30 पेक्षा जास्त, 30 मुलांपेक्षा जास्त आणि 50 मुलांपेक्षा कमी असं कोण आहे? कोणता छंद आहे? 30 पेक्षा जास्त. मग 30 गायन. ओके लक्ष द्या. ओके लक्ष द्या इकडे. 30 पेक्षा जास्त म्हणते म्हणजे तुमचा 10 येणार नाही, 20 येणार नाही, येईल काय? 30 येणार नाही. 30 पेक्षा जास्त म्हणते म्हणून 30 गेला. आणि 50 पेक्षा कमी म्हणते तर 50 येणार नाही. मग तुमचा राहिला कोणता? 40. मग 40 वाला कोण आहे? गायन. म्हणजे ज्या ठिकाणी गायनची आवड असणारी संख्या कोणती आहे? गायनाची आवड असणारी संख्या किती आहे? 40. मग 40 काय आहे? 30 पेक्षा जास्त आहे आणि 50 पेक्षा कमी आहे. 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी. आलं लक्षात? हो सर. अशा पद्धतीने तुमचा हा चौथा प्रश्न आहे. ठीक आहे, तर पाचव्या प्रश्नामध्ये त्याने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे काय दिले आहेत? महिने दिले आहेत. आणि 40, 80, 120, 160 आणि 200. ठीक आहे, या प्रत्येकामध्ये 20-20च्या फरकाने काय दिलेले आहे? रुपये दिलेले आहेत. आणि रुपये हे कशा, हे काय आहे? रुपये म्हणजे बचत आहे. हे काय आहे? बचत आहे. ठीक आहे, आता काय म्हणते बघा, संयुक्तांची एका विशिष्ट वर्षातील पहिल्या 5 महिन्याची बचत अपूर्ण स्तंभालेखात दाखवलेली आहे. म्हणजे 5 महिन्याची बचत म्हणजे सेव्हिंग, सेव्ह केलेले आहे. आलं का लक्षात? बचत केलेली आहे. कशाची? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 5 महिन्याची बचत दाखवलेली आहे. कळतं मी काय बोलत आहे? या 5 महिन्याची तुम्हाला काय दाखवलेली आहे? बचत दाखवलेली आहे. तोही अपूर्ण स्तंभालेख म्हणतो. अपूर्ण म्हणजे पूर्ण नाही, त्याला म्हणतात इनकम्प्लीट. त्याला काय म्हणतात? इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण नाही. का बरं अपूर्ण म्हटलं? कारण की जानेवारीचे दाखवलाय, फेब्रुवारीचं दाखवलेलं नाहीये, मार्चचं पण दाखवलेलं नाहीये. नंतर कशाचं दाखवलंय त्याने? एप्रिल दिलाय आणि मे दिलाय, म्हणजे 2 महिने दिले नाही, म्हणून तो काय म्हणतो? अपूर्ण आहे. ठीक आहे, 5 महिन्यात तिने एकूण 950 रुपयाची बचत केली. बघा इकडे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे तिघांच्या 5 ची मिळून किती रुपयाची बचत केली? 950 रुपयाची बचत केली. 5 महिने मिळून. समजलं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5ही महिने मिळून किती बचत केली? 950 रुपये. ठीक आहे,
फेब्रुवारी महिन्यात बचत केलेली रक्कम बघा इकडं, फेब्रुवारी महिन्यात बचत केलेली रक्कम, फेब्रुवारीची रक्कम दिली आहे का? नाही. ठीक आहे, पहा प्रश्न खूप सोपा आहे, घुमून फिरून विचारलेला आहे. ठीक आहे, काय म्हणतो? फेब्रुवारीची महिन्याची रक्कम मार्च महिन्यात बचत केलेल्या रकमे एवढीच आहे म्हणते. म्हणजे फेब्रुवारीला समजा 200 रुपये असेल तर मार्चला पण 200 राहील. फेब्रुवारीला समजा 100 रुपये बचत केली असेल तर मार्चला पण 100 रुपये राहील. समजलं? म्हणजे सारखी बचत आहे. इथं 200 रुपये असेल इथं 200, इथं 400 असेल तर इथं 400, इथं 100 असेल तर इथं 100. समजलं? ठीक आहे. फेब्रुवारीत तिने एकूण किती बचत केली? फेब्रुवारी मध्ये एकूण किती बचत केली? लक्ष द्या, उदाहरण महत्वाचं आहे. प्रश्न समजला का ते सांगा. एवढं समजलं का? 950 रुपये एकत्र झाले सगळ्यांचे मिळून. जानेवारी, एप्रिल आणि मे चे किती झाले? हे झाले तुमचे जानेवारीचे 180, हे झाले तुमचे एप्रिलचे, सॉरी हे झाले मे चे 180 आणि हे झाले तुमचे एप्रिलचे 100. सगळे मिळून किती झाले? 460 रुपये झाले. तर 950 मधून 490 divided by 2. 450 मधून 950 मधून 460 वजा केले तर 490. 490 हे कुणाचे आहे? फेब्रुवारी आणि मार्चचे. आता ने कंडिशन सांगितलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्च दोघांचे सारखेच आहेत. मग याचे अर्धे करा म्हणजे तुम्हाला कुणाचे मिळते? ठीक आहे. मग तुम्ही जर याला अर्धे केले कुणाला? 245. ओके ओके, हुशार आहात. मग याला समजा जर तुम्ही अर्धे केले तर काय येईल तुमचं? 460 ला, सॉरी 490 ला जर तुम्ही अर्धे केले तर तुमचं उत्तर येते 245. 245 कुणाचे आहेत? फेब्रुवारीचे पण आहेत आणि मार्चचे पण आहेत. बरोबर आहे. म्हणून तुमचं उत्तर कोणतं आहे या ठिकाणी? 245. प्रश्न उत्तर क्रमांक 1. उत्तर क्रमांक 1, अंक 6. काय म्हणते प्रश्न क्रमांक 6? बघा, एक आलेख दिलेला आहे. त्या आलेख मध्ये एका दुकानात 4 दिवसात किती किलो बटाटे, बटाटे मीन्स आलू. बटाटे मीन्स आलू. ठीक आहे. तर या ठिकाणी बटाटे किती किलो विकले ते दाखवलेले आहेत. पहिल्या दिवशी बटाटे किती किलो विकले, दुसऱ्या दिवशी बटाटे किती किलो विकले, तिसऱ्या दिवशी बटाटे किती किलो विकले आणि चौथ्या दिवशी बटाटे किती किलो विकले ते दिलेले आहे. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की एका या चिन्हाचा अर्थ, हा जो स्टार काढला, हा स्टार म्हणजे काय आहे? किलो बटाटे. काय आहे? किलो आलू. ठीक आहे. स्टार म्हणजे किलो आलूंची संख्या दिलेली आहे. तर काय म्हणते? एक स्टार म्हणजे 50 किलो आलू म्हणतो, 50 किलो बटाटे. एक डायग्राम म्हणजे काय म्हणतो? 50 किलो बटाटे. मग आता मला सांगा, पहिल्या दिवशी किती बटाटे विकले? 1 2 3 4 5. 5 म्हणजे किती झाले? 50 50 50 50 50. किती झाले? 250. 250. लक्ष द्या, किती झाले? 250. 250 किलोग्राम आलू विकले त्याला. कोणत्या दिवशी? पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी बिचाऱ्याचा थोडासा व्यवसाय कमी झाला, 150. त्याने कमी आलू विकले, 150 किलोग्राम विकले. कळत आहे? तिसऱ्या दिवशी आणखी खूप जास्त व्यवसाय झाला त्याचा. बरोबर आहे. तिसऱ्या दिवशी खूप जास्त व्यवसाय झाला. बघा, 50 50 50 50 म्हणजे झाले तुमचे 300. आणि चौथ्या दिवशी पुन्हा कमी झाले 200. हे तुम्हाला ग्राफ समजलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न काय म्हणतो? ग्राफ समजून घेतल्यानंतर 4 दिवसात बटाट्यांची एकूण किती विक्री झाली 4ही दिवसामध्ये? तर या चौघांचीही काय करा? बेरीज
करा चौघांची ही 4 दिवसामध्ये किती बेरीज येते 0 0 0 0 0 ठीक आहे नंतर 5 कशी बेरीज करायची बघा 0 0 0 0 0 नंतर 2 नंबरवर कोण आहे 5 5 10 10 प्लस 0 0 0 प्लस 0 0 10 चा 0 कॅरी 1 1 नंतर हा 2 झाला हा 3 झाला 3 आणि 3 6 6 नंतर 8 8 आणि 1 9 9 9 किलोग्रॅम 9 किलोग्रॅम आलू म्हणजेच बटाटे त्याने 4 900 दिवसामध्ये किलोग्रॅम. विकले आलं लक्षात हो सर त्याने 4 दिवसामध्ये Yes, मिळून sir. किती आलू विकले 900 किलोग्रॅम किती विकले 900 किलोग्रॅम आलू त्याने एकूण 4 दिवस मिळून विकले एकूण 4 दिवस मिळून त्याने 900 किलो आलू लक्ष द्या इकडं जे पलकनं सांगितलं आन्सरिंग तेही बरोबर आहे परंतु साधं साधं सोपं सोपं आपण श्रेण्या शिकलो श्रेण्यामध्ये आपण शिकलो नॅचरल नंबर हे त्याच्यासाठी ते श्रेण्या जे आपण शिकलो नॅचरल नंबर लक्षात होल नंबर ऑड नंबर इवन नंबर शिकलो ना स्क्वेअर क्यूब हे जेवढ्या संख्या शिकलो आपण सिरीज मध्ये त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे जसं आता समजा पलकला वर्ग आहेत म्हणून माहिती नाही आहे म्हणून पलकने दुसरं डोकं लावलं की इथं 4 आहे 4 मध्ये मग किती मिळवायचं 5 मिळवायचं म्हणजे 9 होते 9 मध्ये 5 मिळवायचं 25 16 होते 16 मध्ये 5 मिळवायचं असं चाललं आलं का लक्षात त्याही पद्धतीने उत्तर येते दुसरी मेथड हे काय आहे 4 हा कुणाचा वर्ग आहे 4 हा 2 चा वर्ग आहे तेव्हा किती आला 4 आला हा कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे म्हणजे किती आलं 9 आलं कळत आहे मी काय बोलत आहे त्याच्यानंतर 16 हा 4 चा वर्ग आहे तेव्हा उत्तर तुमचा 16 आला ठीक आहे मग अशाच पद्धतीने समोर जा किती समोर जायचं 3 अंक म्हणते पुढील 3 अंक किंवा 3 संख्या कोणती तर 3 संख्या येईपर्यंत शोधा मग आता 5 चा वर्ग येईल त्याच्यानंतर 6 चा वर्ग येईल आणि त्याच्यानंतर 7 चा वर्ग येईल बरोबर आहे मग आता तुमचा 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 6 6 36 7 चा वर्ग 7 7 49 म्हणून तुमचं उत्तर काय येईल या ठिकाणी तुमचं आन्सर येईल 25 36 आणि 90 49 हा तुमचा आन्सर आहे आलं का लक्षात पर्याय मधून पण निघते पर्यायामधून पण निघते पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला कोणीही 4 फरक आहे त्याच्यानंतर हा बरोबर 7चा फरक आहे आणि मग जो डी आहे त्याच्यात 10चा फरक आहे पण सी मध्ये वेगवेगळे फरक आहे म्हणून तो पण आन्सर निघू शकतो ओके तुम्ही पर्यायामधून पण आन्सरिंग करू शकता इझी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक 8 मध्ये हा तुमचा आकृतीबंध आहे या आकृतीबंधामध्ये याच्याशी जुळणारा लॉजिक इथं आलं पाहिजे सेम आलं का लक्षात नंतर हाच लॉजिक इथं लागला पाहिजे हाच लॉजिक इथं लागला म्हणजे सगळ्यांमध्ये संबंध सारखा असला पाहिजे सगळ्यांमध्ये संबंध सेम सारखा असला पाहिजे तर या ठिकाणी काय दिसते तुम्हाला 3 आणि 2 आहे 3 मधून 2 वजा करा तर 1 आला ठीक आहे आणि हाच 1 याला गुणा शेवटच्या खालच्या संख्येला आणि 4 गुणिला 1 4 म्हणजे उत्तर तुमच्या आतमधलं आलं त्याच्यानंतर 15 मधून 13 वजा करा 15 मधून 13 वजा केले 2 राहिलं ठीक आहे आणि जो उत्तर 2 येते तो खालच्या याला गुणा लक्ष द्या इकडं खालच्या याला गुणा खालच्या याला गुणल्यावर काय मिळते 3 दुने 6 आतमध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे नंतर 17 मधून 13 वजा करा उत्तर 4 येते आणि 4 ला पुन्हा खालच्या संख्येला गुणा म्हणजे आतली संख्या मिळते मग हा तिघांमधलाही सहसंबंध सेम आहे तर याच्यासारखा चौथा पण राहील 12 मधून 10 वजा केले तर 2 आला आणि या 2 ला या आतमधल्या सॉरी या बाहेरच्या 2 ला गुणा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोण मिळेल 4 हा आन्सर मिळेल
बरोबर आहे, म्हणून तुमचा पर्याय येईल दुसरा. आता याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणाला माहिती आहे का, काही वेगळी टेक्निक, काही वेगळा सहसंबंध? तुम्ही सहसंबंध लावता हे ठीक आहे, परंतु तो सहसंबंध सगळ्यांना लागू असला पाहिजे तरच तुमचं उत्तर येईल. तुम्ही म्हणाल की मी फक्त यालाच लावतो डोकं, आन्सरिंग येणार नाही. मी फक्त यालाच लावतो डोकं, आन्सरिंग येणार नाही. सगळ्यांनाच डोकं लावावं लागेल तरच तुमचं आन्सरिंग येईल. कळालं सगळ्यांना? तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर 4. ठीक आहे. सोमवारी झाले तुमचे 100 पेट्या आंब्याच्या. ठीक आहे. मंगळवारी झाले 160 पेट्या. बुधवारी झाले 1 2 3 4 4 दुने 8 80 पेट्या आंब्याच्या. ठीक आहे. गुरुवारी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 गुणिला 2 200 पेट्या. आणि शुक्रवारी 1 2 3 4 80 पेट्या झाल्या. आता तुम्हाला आंब्याच्या पेट्या माहिती झाल्या. आता उदाहरण काय म्हणते तो माहिती करून घ्या. ठीक आहे. उदाहरण काय म्हणतो, जर व्यापाऱ्याकडे 5 दिवसानंतर अजूनही 200 पेट्या शिल्लक राहिल्या असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती करंड्या होत्या? लक्ष द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तर 5 दिवसानंतर त्याच्याकडे 200 पेट्या शिल्लक राहिल्या, म्हणजे याचा अर्थ तो काय म्हणतो बघा, समजून घ्या. 200 करंड्या शिल्लक आहे म्हणते. करंड्या शिल्लक म्हणजे बॅलन्स आहे, उरले आहेत त्याच्याकडे. 200 पेट्या काय आहे? बॅलन्स आहे. बॅलन्स म्हणजे उरलेले आहेत, बाकी आहेत. ठीक आहे. तो काय म्हणतो, एवढ्या पेट्या त्याने काय केलं, विकल्या. किती विकल्या? सोमवारी 100, मंगळवारी 160, बुधवारी 80, गुरुवारी 200 आणि शुक्रवारी 80. एवढ्या पेट्या त्याने विकल्या. आता एकूण त्याने पेट्या किती विकल्या लावा बरं सगळ्यांचं गणित. 200 300 8 दुने 16 16 दुने 32 300 300 600 620 का? बरोबर आहे. किती झाले? 200 300 16 8 दुने 16 16 दुने 32 360. बरोबर आहे. 16 दुने 32 460 460 आणि हे 300 8 दुने 16 16 दुने 32 आणि 300 620 पेट्या झाल्या का? हो सर, मी सांगितले. बरोबर आहे. येस सर. चला, म्हणजे एकूण त्याने 620 पेट्या विकल्या. बरोबर आहे बेरी? 620 पेट्या विकल्या. ठीक आहे. आता तो काय म्हणतो, तरी त्याच्याकडे 200 पेट्या बॅलन्स होत्या म्हणते. म्हणजे त्याने 620 विकल्या तरी पण त्याच्याकडे 200 पेट्या बॅलन्स होत्या म्हणते. बॅलन्स म्हणजे उरलेल्या होत्या, विकल्या नव्हत्या. तर मग तो काय म्हणते, तर त्याच्याकडे किती एकूण करंड्या होत्या? बरोबर, म्हणून एकूण आन्सर इज 20. बरोबर, एकूण करंड्या म्हणजे विकलेले प्लस बॅलन्स. बरोबर आहे. विकलेले किती होते? 620 प्लस बॅलन्स किती होते? 200. अशा पद्धतीचे 820 करंड्या त्याच्याकडे जमा होते. लेफ्ट होता. ओके, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने 820 करंड्या त्याच्याकडे एकूण जमा होत्या. 820 मधून त्याने 620 विकल्या आणि 200 बॅलन्स होत्या. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा उत्तर 820, प्रश्न क्रमांक 9 मधील आन्सर सी 820. ठीक आहे.